कधी तुम्ही असा विचार केलाय का की आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक संभाषणं जी वरवर अगदी साधी निरागस वाटतात ती खरं तर एक प्रकारचे मानसिक खेळ असतात. एखादा मित्र सतत तक्रार करत राहतो, एखादा सहकारी वारंवार स्वतःला बळी ठरवतो, किंवा आपणच नकळत अशा संवादांत अडकतो जिथे शेवटी कुणीतरी दुखावलेलं असतं. पण प्रश्न असा आहे, हे खरंच फक्त योगायोग असतो का, की त्यामागे काही खोल मानसशास्त्रीय पॅटर्न असतो? मानसोपचार तज्ज्ञ एरिक बर्न यांनी याच प्रश्नाचा शोध घेतला आणि त्या शोधातून जन्माला आलं एक विलक्षण पुस्तक, गेम्स पीपल प्ले. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की माणसं फक्त शब्दांनी संवाद करत नाहीत, ते भावनांनी, अपेक्षांनी, भीतीने आणि अहंकाराने संवाद करतात. आणि कधीकधी आपल्यालाही न कळता आपण अशा खेळांचा भाग बनतो ज्यात जिंकणारा कोणीच नसतो. मानसिक खेळ म्हणजे नेमकं काय? आपण सुरुवात करूया एका साध्या प्रश्नाने. एरिक बर्न म्हणतात, मानवी संवादाचे 3 स्तर असतात. पहिला, स्पष्ट संवाद, जिथे आपण जे बोलतो तेच आपण म्हणत असतो. पण दुसरा आणि तिसरा स्तर ते थोडे गूढ असतात. कारण अनेकदा माणूस काहीतरी बोलतो, पण त्याच्या शब्दांमागे वेगळाच अर्थ दडलेला असतो. हो, आणि हेच त्या पुस्तकाचं मूळ निरीक्षण आहे. बर्न सांगतात, अनेक संभाषणं वरवर अगदी साधी वाटतात. उदाहरणार्थ, कोणी म्हणतं, तू माझ्यासाठी हे करू शकशील का? पण त्या प्रश्नामागे कधीकधी लपलेला असतो एक प्रकारचा भावनिक दबाव, किंवा एक अपेक्षा, किंवा एक दोषारोप. म्हणजेच संवाद फक्त शब्दांचा नसतो, तो असतो भूमिकांचा. आणि एरिक बर्न यांनी या भूमिकांना समजून घेण्यासाठी एक अत्यंत प्रभावी संकल्पना मांडली, ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस. हो, आणि ही संकल्पना समजली की गेम्स पीपल प्ले हे पुस्तक अचानक खूप स्पष्ट होतं. ट्रान्झॅक्शनल अनालिसिस म्हणते, प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वात 3 मानसिक अवस्था असतात: पॅरेंट, अडल्ट आणि चाइल्ड. या 3 अवस्थांमधूनच आपण जगाशी संवाद साधतो. पॅरेंट, आपल्यातील शिकवणारा आवाज. चला, आधी पेरेंट या अवस्थेबद्दल बोलूया. पेरेंट म्हणजे आपल्या आतला तो भाग जो आपल्या बालपणीच्या अनुभवांमधून तयार झालाय. आपल्या आईवडिलांचे शब्द, शिक्षकांचे नियम, समाजाने दिलेली बंधनं, हे सगळं आपल्या मनात साठत जातं. आणि मग एक दिवस आपल्याला जाणवतं की आपण स्वतःच ते वाक्य बोलत आहोत. उदाहरणार्थ, हे असं करू नको, लोक काय म्हणतील, हे योग्य नाही. कधी तुम्ही स्वतःला असं बोलताना ऐकलंय का, आणि अचानक जाणवलंय की हे वाक्य अगदी आपल्या आईसारखं वाटतंय? अगदी तसंच. बर्न म्हणतात, पेरेंट अवस्था म्हणजे एक प्रकारचा रेकॉर्डिंग टेप आहे. लहानपणी जे काही आपण पाहिलं, ऐकलं, अनुभवलं, ते सगळं त्यात साठलेलं असतं. चाइल्ड, आपल्या आतलं निरागस भावनिक जग. पण माणूस फक्त नियमांनी चालत नाही. आपल्या आत अजून एक आवाज असतो, तो म्हणजे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे आपल्या आतलं ते निरागस, भावनिक, उत्साही जग, जिथे असतात आनंद, भीती, राग, उत्सुकता आणि कधीकधी हट्ट. लहान मूल जसं कधी खूप आनंदी असतं, कधी अचानक रडायला लागतं, कधी काही मिळालं नाही की हट्ट करतं, तसंच काहीसं आपल्या आतही चालू असतं. हो, फरक इतकाच की मोठेपणी आपण त्या भावना लपवायला शिकतो, पण त्या भावना गायब होत नाहीत. त्या फक्त शांत बसतात, योग्य क्षणाची वाट पाहत. अडल्ट, संतुलित निरीक्षक. आता उरली तिसरी अवस्था, अडल्ट. अडल्ट म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात संतुलित भाग. तो भावनांच्या आहारी जात नाही आणि अंध नियमांचं पालनही करत नाही. तो फक्त निरीक्षण करतो, विचार करतो आणि निर्णय घेतो. अडल्ट अवस्था म्हणजे एक प्रकारचा शांत विश्लेषक, जणू आपल्या मनात बसलेला एक विचारशील मित्र, जो म्हणतो, थांब जरा, भावना बाजूला ठेव, स्थिती नीट समजून घे. संवादातील टक्कर. आता कल्पना करा, जेव्हा 2 माणसं बोलतात तेव्हा फक्त 2 व्यक्ती बोलत नाहीत. त्यांच्या आतले पेरेंट, अडल्ट आणि चाइल्ड हे 3ही भाग संवाद साधत असतात. आणि इथेच सुरू होतात ते सूक्ष्म मानसिक खेळ. उदाहरणार्थ, एखादा बॉस म्हणतो, तू हे काम अजून पूर्ण केलं नाहीस. हे वाक्य वरवर साधं आहे, पण जर ते पेरेंट अवस्थेतून आलं असेल तर त्यामागे असतो आदेश. आणि जर कर्मचारी चाइल्ड अवस्थेतून उत्तर देतो, मी प्रयत्न करत होतो, तर या संभाषणात अचानक तयार होतो एक भावनिक नाटक. हो,
आणि अशा संभाषणांमध्ये अनेकदा दोघांनाही कळत नाही की ते एका विशिष्ट पॅटर्नमध्ये अडकले आहेत. बर्न यालाच म्हणतात गेम. गेम म्हणजे काय? बर्न यांच्या मते गेम म्हणजे असा संवाद जो वरवर साधा वाटतो, पण त्यामागे लपलेला असतो एक भावनिक हेतू, आणि त्या संवादाचा शेवट बहुतेक वेळा नकारात्मक भावनेत होतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सतत म्हणते, माझं आयुष्य खूप कठीण आहे. कोणी तिला सल्ला देतो, पण ती प्रत्येक सल्ल्याला उत्तर देते, हो, पण माझ्या बाबतीत ते शक्य नाही. हा संवाद अनेकदा पुन्हा पुन्हा घडतो. आणि शेवटी सल्ला देणारी व्यक्ती थकून जाते आणि म्हणते, ठीक आहे, तुला मदत करायची इच्छा नाही. आणि मग ती पहिली व्यक्ती म्हणते, पाहिलंस, कुणालाच माझी काळजी नाही. हा संवाद फक्त तक्रारीचा नाही, तो आहे एक मानसिक खेळ, कारण त्याचा शेवट आधीच ठरलेला असतो. आपल्याला हे खेळ का खेळावेसे वाटतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर हे खेळ इतके त्रासदायक असतील, तर माणसं ते खेळतातच का? हो, बर्न याचं उत्तर खूप सूक्ष्म आहे. ते म्हणतात, माणसाला फक्त अन्न आणि सुरक्षितता पुरेशी नसते, त्याला हवं असतं मानसिक स्पर्श. कोणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपण महत्त्वाचे आहोत असं वाटावं. आणि कधीकधी जर सकारात्मक लक्ष मिळालं नाही, तर माणूस नकारात्मक लक्ष मिळवण्यासाठीही अशा खेळांचा आधार घेतो. हो, कारण दुर्लक्षापेक्षा नकारात्मक लक्षही माणसाला अधिक सहन होतं. आता एक क्षण थांबूया. आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहूया. कधी तुम्हाला असं वाटलंय का की एखादा संवाद पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने संपतोय? कधी तुम्ही स्वतःला एखाद्या नात्यात एकाच भूमिकेत अडकलेलं पाहिलंय का? कधी आपणच नकळत तोच खेळ खेळत आहोत का? एरिक बर्न यांचं हे पुस्तक आपल्याला दोष देत नाही. ते फक्त एक आरसा दाखवतं. एक असा आरसा ज्यात आपण पाहू शकतो आपले संवाद, आपले पॅटर्न आणि आपल्या नात्यांमधले ते सूक्ष्म अदृश्य खेळ. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. हे खेळ ओळखायचे कसे आणि त्यातून बाहेर कसे पडायचे? याच प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागात शोधणार आहोत. मागच्या भागात आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. एरिक बर्न यांच्या मते माणसाच्या व्यक्तिमत्वात 3 मानसिक अवस्था असतात: पॅरेंट, अडल्ट आणि चाइल्ड. आणि जेव्हा 2 माणसं संवाद साधतात, तेव्हा या 3 अवस्थांमधूनच त्या संवादाची दिशा ठरते. पण आजचा प्रश्न थोडा अधिक खोल आहे. हे मानसिक खेळ नेमके सुरू कसे होतात? हा प्रश्न खरं तर खूप मानवी आहे. कारण आपल्याला वाटतं संवाद म्हणजे 2 माणसांमधली साधी देवाणघेवाण. पण बर्न म्हणतात, संवाद कधीच इतका साधा नसतो. त्यात असतात अपेक्षा, भीती, स्वतःला सिद्ध करण्याची गरज आणि कधीकधी अदृश्य दुखावलेपण. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिसमध्ये एक मूलभूत संकल्पना आहे: ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे संवादातील एक लहानसा तुकडा. उदाहरणार्थ, मी काही बोलतो आणि तुम्ही त्याला उत्तर देता. हे 2 वाक्य मिळून तयार करतात एक ट्रान्झॅक्शन. पण बर्न सांगतात, या ट्रान्झॅक्शनच्या मागे एक प्रश्न असतो. तो म्हणजे हा संवाद कोणत्या मानसिक अवस्थेतून सुरू झाला आहे. उदाहरणार्थ, जर एक व्यक्ती पॅरेंट अवस्थेतून बोलत असेल आणि दुसरी व्यक्ती चाइल्ड अवस्थेतून उत्तर देत असेल, तर संवादाची दिशा वेगळी असेल. बर्न यांनी ट्रान्झॅक्शनचे काही प्रकार सांगितले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे कॉम्प्लिमेंटरी ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ संवाद जिथे सुरळीत चालतो. उदाहरणार्थ, बॉस म्हणतो, कृपया हे काम आज पूर्ण कर. कर्मचारी उत्तर देतो, ठीक आहे, मी ते पूर्ण करतो. या संवादात तणाव नाही, कारण दोन्ही व्यक्तींच्या अपेक्षा एकमेकांशी जुळत आहेत. पॅरेंट टू चाइल्ड किंवा अडल्ट टू अडल्ट अशा ट्रान्झॅक्शनमध्ये संवाद सहजपणे पुढे जातो. पण आयुष्य इतकं सोपं नसतं, कारण कधीकधी संवाद अचानक वेगळ्याच दिशेने वळतो. यालाच बर्न म्हणतात क्रॉस्ड ट्रान्झॅक्शन. म्हणजे संवादात अचानक टक्कर होते. उदाहरणार्थ, कुणी शांतपणे विचारतं, तू हा अहवाल कधी पूर्ण करशील? हा प्रश्न अडल्ट अवस्थेतून आलेला आहे. पण जर उत्तर असं आलं, तुम्ही नेहमीच माझ्यावरच का ओरडता? तर काय झालं? हा संवाद अचानक चाइल्ड अवस्थेत गेला. आणि अशावेळी संवाद थांबतो. तो पुढे सरकत नाही. त्याऐवजी निर्माण होते गैरसमज, तणाव आणि कधीकधी राग. पण बर्न यांना सर्वात जास्त रस होता तिसऱ्या प्रकारात. तो म्हणजे हिडन ट्रान्झॅक्शन. याच ठिकाणी मानसिक खेळांची सुरुवात होते. हिडन ट्रान्झॅक्शन म्हणजे काय?
तो असा संवाद असतो ज्यात वरवर एक अर्थ असतो पण आत खोलवर एक वेगळाच संदेश दडलेला असतो. उदाहरण पाहूया. एखादा सहकारी म्हणतो, "तू खरंच खूप मेहनत करतोस." हे वाक्य वरवर स्तुतीसारखं वाटतं, पण कधीकधी त्यामागे लपलेला असतो एक उपरोध. जणू तो म्हणत आहे, "तू इतका मेहनत करतोस कारण तुला स्वतःवर विश्वास नाही." अशा संवादांमध्ये माणसाला नेमकं काय उत्तर द्यावं हे समजत नाही. कारण शब्द काहीतरी सांगतात पण भावना काहीतरी वेगळंच सांगतात. आणि इथूनच सुरू होतो मानसिक खेळाचा प्रवास. गेम फॉर्म्युला. बर्न यांनी मानसिक खेळांची एक रचना सांगितली आहे. ती साधारणपणे अशी असते: 1. सूचक सुरुवात, 2. लपलेला हेतू, 3. संवादाची वाढ, 4. अचानक वळण आणि शेवटी भावनिक परिणाम. हा परिणाम अनेकदा आधीच ठरलेला असतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सतत म्हणते, "माझं कोणीच ऐकत नाही." ती लोकांशी बोलते, पण संवाद असा वळवते की शेवटी खरोखरच कोणी ऐकत नाही. आणि मग तिची आधीची श्रद्धा पुन्हा एकदा खरी ठरते. पाहिलंत, कोणीच माझं ऐकत नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बर्न म्हणतात, प्रत्येक मानसिक खेळाच्या शेवटी एक इमोशनल पे ऑफ असतो, म्हणजे एक भावनिक परिणाम. हा परिणाम सकारात्मक नसतो. तो अनेकदा असतो निराशा, राग, दुखावलेपण किंवा अपराधीपण. पण तरीही माणसं हे खेळ पुन्हा पुन्हा खेळतात. का? कारण या खेळांमुळे त्यांच्या मनातील एक जुनी कथा सत्य असल्यासारखी वाटते. बर्न यांचा आणखी एक महत्त्वाचा विचार आहे: लाईफ स्क्रिप्ट. लाईफ स्क्रिप्ट म्हणजे आपल्या आयुष्याची एक अदृश्य कथा. ही कथा आपण लहानपणीच तयार करतो. कुटुंब, शाळा, समाज, अनुभव या सगळ्यांमधून आपण नकळत ठरवतो, मी कोण आहे, लोक कसे आहेत, जग कसं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला लहानपणी वारंवार सांगितलं गेलं, "तू काहीच नीट करू शकत नाहीस." तर त्या मुलाच्या मनात तयार होऊ शकते एक लाईफ स्क्रिप्ट: मी अपयशी आहे. आणि मोठेपणी तो व्यक्ती नकळत अशा परिस्थिती निवडतो जेथे त्याला अपयश येण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याची जुनी कथा त्याला पुन्हा पुन्हा सिद्ध करायची असते. मग प्रश्न असा आहे, हे खेळ ओळखायचे कसे? बर्न म्हणतात, पहिली पायरी म्हणजे जाणीव. आपण संवाद करताना स्वतःला एक छोटा प्रश्न विचारायचा: मी आत्ता कोणत्या मानसिक अवस्थेतून बोलतो आहे, पेरेंट, अडल्ट की चाइल्ड? आणि समोरची व्यक्ती, ती कोणत्या मानसिक अवस्थेतून उत्तर देते आहे? हा प्रश्न विचारला की संवाद अचानक स्पष्ट होऊ लागतो. कधीकधी आपण एखाद्या संवादानंतर खूप थकल्यासारखं वाटतं, जणू काहीतरी चुकीचं झालं आहे, पण नेमकं काय ते कळत नाही. कदाचित त्या संवादात एक मानसिक खेळ घडला असेल. पण चांगली गोष्ट अशी आहे, हे खेळ कायमचे नाहीत. ते फक्त अजाणतेपणातून जन्म घेतात. आणि जसं प्रकाश पडतो तसं सावल्या मागे हटतात. पुढच्या भागात आपण एरिक बर्न यांनी सांगितलेल्या काही विशिष्ट मानसिक खेळांचा अभ्यास करणार आहोत. ते खेळ जे आपण दैनंदिन आयुष्यात नकळत खेळत असतो. मागच्या भागात आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहिली. मानवी संवादामध्ये अनेकदा वरवर काहीतरी दिसतं, पण आत खोलवर एक वेगळाच हेतू असतो. आणि अशा लपलेल्या हेतूंमधून तयार होतात मानसिक खेळ. आज आपण एरिक बर्न यांनी सांगितलेल्या अशाच एका अत्यंत प्रसिद्ध खेळाबद्दल बोलणार आहोत. या खेळाचं नाव आहे वाय डोंट यू येस बट. कदाचित हे नाव ऐकूनच तुम्हाला काहीतरी परिचित वाटेल, कारण हा खेळ इतका सामान्य आहे की तो आपण रोजच्या आयुष्यात पाहू शकतो. कुटुंबात, कार्यालयात, मित्रांमध्ये किंवा कधीकधी आपल्या स्वतःच्या मनातही. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी सतत एखाद्या समस्येबद्दल बोलते. उदाहरणार्थ ती म्हणते, "माझं काम खूप तणावपूर्ण आहे, मला काहीच सुचत नाही." हे ऐकून तिचे मित्र किंवा सहकारी तिला मदत करण्याचा प्रयत्न करतात. मग पहिला सल्ला येतो, तू थोडा आराम घे, काही दिवस सुट्टी घे. पण त्या व्यक्तीचं उत्तर असतं, हो, पण माझ्याकडे सुट्टी घेण्याची संधीच नाही. मग दुसरा सल्ला येतो, "तू तुझ्या बॉसशी बोलून पाहिलंस का?" उत्तर, "हो, पण त्याला समजणार नाही." तिसरा सल्ला, मग दुसरी नोकरी शोध. उत्तर, हो, पण आता नोकऱ्या मिळणं कठीण आहे. काही वेळानंतर सल्ला देणारी व्यक्ती थकून जाते आणि शेवटी म्हणते, "ठीक आहे, मग मी काय सांगू?" आणि याच क्षणी त्या खेळाचा खरा हेतू उघड होतो. कारण पहिली व्यक्ती शांतपणे म्हणते, पाहिलंस, कोणीच मला मदत करू शकत नाही. पहिल्या नजरेत हा संवाद फक्त तक्रारीसारखा वाटतो. पण एरिक बर्न म्हणतात, हा एक व्यवस्थित रचलेला मानसिक खेळ आहे. या खेळाचा उद्देश समस्या सोडवणे नसतो,
त्याचा उद्देश असतो एक विशिष्ट भावनिक निष्कर्ष गाठणे. तो निष्कर्ष असा असतो की माझी परिस्थिती इतकी कठीण आहे की कोणीही मला मदत करू शकत नाही. म्हणजेच ही व्यक्ती सल्ला मागत असली तरी तिला खरंच सल्ला हवा नसतो. तिला हवं असतं स्वतःच्या असहाय्यतेचं समर्थन. ट्रान्झॅक्शनल अनालिसिसच्या भाषेत पाहिलं तर हा संवाद खूप रोचक आहे. वरवर पाहिलं तर एक अडल्ट टू अडल्ट संवाद दिसतो. कोणी समस्या सांगतो आणि दुसरा उपाय सुचवतो. पण आत खोलवर चाइल्ड अवस्था कार्यरत असते. ती म्हणते, मला वाचवा, मला मार्ग दाखवा. आणि जेव्हा इतर लोक उपाय सुचवतात तेव्हा तीच चाइल्ड अवस्था म्हणते, हो पण ते माझ्यासाठी शक्य नाही. अशा प्रकारे प्रत्येक उपाय हळूहळू नाकारला जातो. या खेळाच्या शेवटी दोन वेगळे भावनिक परिणाम घडतात. पहिला, सल्ला देणारी व्यक्ती निराश होते. तिला वाटतं, मी मदत करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. आणि दुसरा परिणाम पहिल्या व्यक्तीला मिळतो. तिला मिळतं एक प्रकारचं भावनिक समाधान, कारण तिची जुनी श्रद्धा पुन्हा एकदा खरी ठरते. माझी परिस्थिती इतकी अवघड आहे की कोणीही मला मदत करू शकत नाही. बर्न म्हणतात, हा पर्याय अनेकदा आपल्या लाईफ स्क्रिप्टशी जोडलेला असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात लहानपणापासून अशी श्रद्धा तयार झाली असेल की मी असहाय्य आहे, तर मोठेपणी ती व्यक्ती अशा संवादांची निवड करते जिथे ही श्रद्धा पुन्हा पुन्हा सिद्ध होते. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की त्या व्यक्तीलाही आपण खेळ खेळतोय आहोत हे कळत नाही. चला एक क्षण थांबूया. आपल्या आयुष्यात असे संवाद कधी घडले आहेत का? कधी तुम्ही एखाद्याला सल्ला दिला आणि प्रत्येक सल्ल्याला हो पण असं उत्तर मिळालं? किंवा कधी तुम्ही स्वतः असं उत्तर दिलं आहे का? जर हा खेळ इतका सामान्य असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का? बर्न यांचं उत्तर साधं आहे. पहिली गोष्ट हा खेळ ओळखणे. दुसरी गोष्ट संवादाची दिशा बदलणे. उदाहरणार्थ, कुणी सतत हो पण म्हणत असेल तर आपण त्याला सल्ला देण्याऐवजी एक वेगळा प्रश्न विचारू शकतो. जसं, तुला खरंच काय हवं आहे? किंवा तुझ्या मते या परिस्थितीत काय करता येईल? असा प्रश्न विचारला की संवाद अचानक बदलतो. तो पुन्हा अडल्ट अवस्थेकडे वळू शकतो. मानवी मन कधीकधी स्वतःच्या मर्यादांमध्येच सुरक्षित वाटतं, कारण त्या मर्यादा आपल्याला परिचित असतात. पण एरिक बर्न यांचं पुस्तक आपल्याला एक वेगळा मार्ग दाखवतं. तो मार्ग आहे जाणीवेचा. जाणीव झाली की आपण हळूहळू त्या खेळांपासून दूर जाऊ शकतो. पुढच्या भागात आपण अजून एक अत्यंत रोचक मानसिक खेळ पाहणार आहोत. एक असा खेळ जो अनेकदा नात्यांमध्ये अदृश्य तणाव निर्माण करतो. आणि कदाचित तो खेळ आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेला आहे. मागच्या भागात आपण वाय डोंट यू येस बट हा खेळ पाहिला, जिथे एखादी व्यक्ती सतत सल्ले नाकारते आणि शेवटी स्वतःची असहाय्यता सिद्ध करते. आज आपण आणखी एका वेगळ्या प्रकारच्या मानसिक खेळाबद्दल बोलणार आहोत. हा खेळ थोडा अधिक तीव्र आहे. कधीकधी तो संवादात राग, दोषारोप आणि संघर्ष निर्माण करतो. एरिक बर्ने यांनी या खेळाला एक विचित्र पण अत्यंत अचूक नाव दिलं आहे. नाव आय हॅव गॉट यू, यू सन ऑफ अ बिच. हे नाव थोडं कठोर वाटू शकतं, पण बर्ने यांचा उद्देश शिवीगाळ करणे नाही. त्यांना फक्त एका विशिष्ट भावनेचं वर्णन करायचं होतं. ती भावना म्हणजे एखाद्याची चूक पकडल्यावर मिळणारा अचानक आनंद. खेळाची सुरुवात. कल्पना करा, एक व्यक्ती दुसऱ्याच्या कामाकडे खूप बारकाईने पाहते. वरवर ती शांत असते. ती काहीच बोलत नाही. पण आतून ती जणू काहीतरी शोधत असते. आणि एक दिवस तिला एक छोटीशी चूक दिसते. कदाचित एखादा शब्द चुकीचा लिहिला आहे, कदाचित एखादं काम थोडं उशिरा झालं आहे. आणि त्या क्षणी ती व्यक्ती अचानक कठोरपणे म्हणते, पाहिलंस, मी सांगितलं होतं ना, तू हे नीट करू शकत नाहीस. त्या वाक्यामागे असतो एक सूक्ष्म विजयाचा भाव. जणू ती म्हणते, आता मी तुला पकडलं आहे. पहिल्या नजरेत हा संवाद फक्त टीकेसारखा वाटतो, पण बर्ने सांगतात, हा एक मानसिक खेळ आहे. कारण त्या व्यक्तीला खरं तर समस्या सोडवायची नसते. तिला हवं असतं एक विशिष्ट भावनिक समाधान. ते समाधान असतं, मी बरोबर आहे आणि तू चुकीचा आहेस. ट्रान्झॅक्शनल एनालिसिसच्या भाषेत हा संवाद साधारणपणे पेरेंट आणि चाइल्ड अवस्थांमध्ये घडतो. पेरेंट अवस्था म्हणते, तू चूक केली आहेस, तू पुरेसा चांगला नाहीस. आणि समोरची व्यक्ती चाइल्ड अवस्थेत जाते. ती कधी अपराधी वाटते, कधी रागवते, कधी स्वतःचं समर्थन करते. पण या खेळाचा सर्वात रोचक भाग म्हणजे त्याची तयारी. कारण अनेकदा चूक घडण्याची वाट पाहिली जाते. जणू एखादा शिकारी शांतपणे बसून योग्य क्षणाची वाट पाहतो आणि मग अचानक हल्ला करतो. हा खेळ अनेक ठिकाणी दिसू शकतो.
कार्यालयात जेव्हा एखादा वरिष्ठ सतत कर्मचाऱ्यांच्या चुका शोधतो. कुटुंबात जेव्हा एखादा सदस्य दुसऱ्याच्या प्रत्येक छोट्या चुकावर मोठा प्रश्न उपस्थित करतो. कधीकधी हा खेळ मित्रांमध्येही दिसतो, जिथे एखादी व्यक्ती दुसऱ्याला खाली दाखवून स्वतःला श्रेष्ठ वाटून घेते. या खेळाचा शेवट दोघांसाठीही सुखद नसतो. ज्याने चूक पकडली त्याला क्षणिक विजयाची भावना मिळते. पण ज्याची चूक पकडली त्याला मिळतो अपमान, राग किंवा निराशा. आणि हळूहळू अशा संवादांमुळे नात्यांमध्ये अंतर तयार होतं, कारण विश्वास कमी होतो. बर्ने सांगतात, हा खेळ अनेकदा त्या लोकांमध्ये दिसतो ज्यांच्या लाईफ स्क्रिप्टमध्ये एक विशिष्ट श्रद्धा असते. ती म्हणजे लोक चूक करतात आणि मला ते सिद्ध करायचं आहे. कधीकधी ही श्रद्धा लहानपणातून येते, जिथे एखाद्या मुलाने पाहिलं असतं की घरात सतत टीका केली जाते आणि मग मोठेपणी तो व्यक्ती नकळत तोच पॅटर्न पुन्हा जगतो. एक शांत प्रश्न: कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की कोणीतरी तुमच्या चुका शोधण्यासाठी नेहमी तयार असतं? किंवा कधी आपण स्वतः असं करत आहोत का? कधी आपण ही एखाद्याची छोटीशी चूक पकडून मोठं समाधान अनुभवतो का? खेळ तोडण्याची दिशा. बर्ने यांच्या मते या खेळातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे जाणीव. आपण संवाद करताना स्वतःला विचारायचं, मी आत्ता काय शोधतोय, समाधान की दोष? जर आपण अडल्ट अवस्थेतून संवाद साधला तर प्रश्न बदलतो. तो असा होतो, ही चूक कशी सुधारता येईल? आणि हा छोटासा बदल संवादाचं संपूर्ण वातावरण बदलवू शकतो. एक घोल निरीक्षण: मानवी मनाला स्वतःला योग्य सिद्ध करण्याची एक नैसर्गिक इच्छा असते. पण कधीकधी ही इच्छा इतकी तीव्र होते की आपण नात्यांपेक्षा विजयाला महत्त्व देतो. एरिक बर्ने यांचं पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की संवाद हा युद्ध नाही. तो एक प्रवास आहे, जिथे दोन माणसं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पुढच्या भागात आपण अजून एक अत्यंत मानवी खेळ पाहणार आहोत. एक असा खेळ ज्यात माणूस स्वतःलाच बळी ठरवतो. आणि कधीकधी तो खेळ इतका सूक्ष्म असतो की आपल्याला कळत नाही की आपण त्यात अडकलो आहोत. आपण आतापर्यंत काही महत्त्वाचे मानसिक खेळ पाहिले. कधी एखादी व्यक्ती सतत सल्ले नाकारते, कधी एखादी दुसऱ्याच्या चुका पकडून स्वतःला योग्य सिद्ध करते. पण आज आपण ज्या खेळाबद्दल बोलणार आहोत तो थोडा वेगळा आहे. कारण या खेळात एखादी व्यक्ती जणू स्वतःलाच सांगते, मला दुखवा. एरिक बर्न यांनी या खेळाला नाव दिलं आहे किक मी. हे नाव ऐकताना कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण जर आपण आपल्या आसपास शांतपणे पाहिलं तर हा खेळ अनेक ठिकाणी दिसतो. कधी कार्यालयात, कधी कुटुंबात आणि कधी आपल्या स्वतःच्या आयुष्यात. खेळाची सुरुवात. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी नेहमीच स्वतःबद्दल थोडं कमी बोलते. ती म्हणते, मी फार चांगलं काम करू शकत नाही, मी इतका हुशार नाही, माझ्याकडून कदाचित चूक होईल. हे वाक्य ऐकताना पहिल्या क्षणी आपल्याला सहानुभूती वाटते. आपण तिला प्रोत्साहन देतो, नाही, तू चांगलं करू शकतोस, तुझ्यावर विश्वास ठेव. पण काही वेळानंतर एक वेगळीच गोष्ट घडते. कधी ती व्यक्ती खरंच चूक करते, कधी ती एखादा काम अर्धवट सोडते. आणि मग कोणीतरी थोडा कठोरपणे म्हणतो, पाहिलंस, तू खरंच नीट काम करत नाहीस. आणि त्या क्षणी पहिली व्यक्ती शांतपणे म्हणते, मी आधीच सांगितलं होतं ना. पहिल्या नजरेत हा संवाद खूप दुःखद वाटतो. जणू एखादी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवत नाही. पण एरिक बर्न यांच्या मते अनेकदा हा एक मानसिक खेळ असतो. या खेळाचा उद्देश स्वतःला सुधारण्याचा नसतो. त्याचा उद्देश असतो एक जुनी श्रद्धा पुन्हा सिद्ध करणे. ती श्रद्धा अशी असते, मी चांगला नाही, मी अपयशी आहे. बर्न यांच्या मते हा खेळ अनेकदा लाईफ स्क्रिप्टमधून जन्माला येतो. लहानपणी जर एखाद्या मुलाला वारंवार सांगितलं गेलं, तू नीट करत नाहीस, तू दुसऱ्यांसारखा हुशार नाहीस, तर त्या मुलाच्या मनात एक खोल श्रद्धा तयार होते, मी अपुरा आहे. आणि मोठेपणी तो व्यक्ती नकळत अशा परिस्थिती निवडतो जिथे त्याला टीका ऐकावी लागेल, कारण ती टीका त्याच्या जुन्या कथेला पुन्हा एकदा सत्य ठरवते. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिसच्या भाषेत या खेळात चाइल्ड अवस्था खूप सक्रिय असते. ती म्हणते, मी लहान आहे, मी कमकुवत आहे. आणि समोरची व्यक्ती पेरेंट अवस्थेत जाते. ती टीका करते किंवा उपदेश देते. अशा प्रकारे संवाद एक विशिष्ट पॅटर्नमध्ये अडकतो. चाइल्ड टू पेरेंट, पेरेंट टू चाइल्ड. आणि अडल्ट अवस्था संवादात फारशी दिसत नाही. भावनिक परिणाम.
या खेळाचा शेवट 2 वेगळ्या भावनांमध्ये होतो. पहिली व्यक्ती म्हणते, पाहिलंत, मी खरंच अपुरा आहे. आणि दुसरी व्यक्ती थोडी चिडलेली किंवा निराश झालेली असते. तिला वाटतं, मी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण काही बदल झाला नाही. हळूहळू या अशा संवादांमुळे दोघांमध्ये एक अदृश्य अंतर तयार होतं. कधीकधी माणूस स्वतःला कमी समजतो, कारण त्याला तसं शिकवलं गेलं असतं. कधीकधी तो स्वतःलाच त्या कथेत अडकवून ठेवतो, कारण ती कथा त्याला परिचित असते. आणि परिचित गोष्टी आपल्याला सुरक्षित वाटतात, जरी त्या आपल्याला मर्यादित करत असल्या तरीही. बर्न यांच्या मते या खेळातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे. आपण स्वतःला विचारू शकतो, मी खरंच असमर्थ आहे का, की मी फक्त जुनी कथा पुन्हा जगतो आहे. हा प्रश्न विचारला की हळूहळू अडल्ट अवस्था जागी होते. ती म्हणते, मी चुका करू शकतो, पण त्यातून शिकूही शकतो. मानवी आयुष्यात चुका होणं स्वाभाविक आहे. पण त्या चुका आपली ओळख नाहीत, त्या फक्त आपल्या प्रवासाचा एक भाग आहेत. एरिक बर्न यांचं पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की आपण आपल्या लाईफ स्क्रिप्टचे कैदी नाही. आपण त्यात बदल करू शकतो, हळूहळू, जाणीवपूर्वक आणि शांतपणे. पुढच्या भागात आपण अजून एक अत्यंत रोचक मानसिक खेळ पाहणार आहोत. एक असा खेळ जो अनेकदा नात्यांमध्ये गुप्त संघर्ष निर्माण करतो. आणि कधीकधी तो इतका सामान्य असतो की आपण त्याला सामान्य वागणूक समजतो. मानवी नात्यांमध्ये एक अतिशय सूक्ष्म पण खूप परिचित अशी एक प्रवृत्ती असते. जेव्हा काहीतरी चुकतं, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही, तेव्हा अनेकदा आपण नकळत म्हणतो, हे माझ्यामुळे झालं नाही, तुझ्यामुळे झालं. हे नाव ऐकताना कदाचित आपल्याला लगेच एखादा प्रसंग आठवेल, एखाद्या घरातील संवाद किंवा एखाद्या कार्यालयातील छोटा संघर्ष, जिथे एक व्यक्ती चूक करते आणि लगेच म्हणते, जर तू असं केलं नसतंस तर मी असं केलं नसतं. चला एक छोटं उदाहरण पाहूया. कल्पना करा, एक व्यक्ती काम करत असताना चुकून काहीतरी पडतं. कदाचित एक कप, कदाचित एखादी फाईल. आणि लगेच ती व्यक्ती म्हणते, तू मला घाई केलीस म्हणूनच हे असं झालं. किंवा एखाद्या नात्यात एक व्यक्ती रागावते आणि कठोर शब्द बोलते. नंतर ती शांत झाल्यावर म्हणते, तू मला इतका राग आणलास म्हणूनच मी असं बोललो. पहिल्या नजरेत हा संवाद अगदी सामान्य वाटतो, कारण कधीकधी खरंच दुसऱ्याच्या वागण्याचा आपल्या भावनांवर परिणाम होतो. पण एरिक बर्न सांगतात, काही वेळा ही फक्त प्रतिक्रिया नसते, ती एक मानसिक खेळाची सुरुवात असते. या खेळाचा लपलेला हेतू असतो स्वतःची जबाबदारी टाळणे. जेव्हा आपण म्हणतो, तुझ्यामुळे मी असं केलं, तेव्हा आपण आपली कृती दुसऱ्यावर ढकलतो. ट्रान्झॅक्शनल अनालिसिसच्या भाषेत या खेळात 2 अवस्था विशेष सक्रिय असतात, चाइल्ड आणि पेरेंट. चाइल्ड अवस्था म्हणते, मी काही चुकीचं केलं नाही, मला दोष देऊ नका. आणि कधीकधी तीच व्यक्ती अचानक पेरेंट अवस्थेत जाते. ती दुसऱ्याला दोष देते, तुझ्यामुळे हे झालं. या सगळ्या प्रक्रियेत अडल्ट अवस्था शांत बसलेली असते. ती म्हणू शकली असती, हो, माझ्याकडूनही चूक झाली. पण खेळात हा आवाज ऐकू येत नाही. या खेळाचा परिणाम नात्यांवर खूप खोल होऊ शकतो, कारण जेव्हा जबाबदारी सतत दुसऱ्यावर टाकली जाते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला वाटू लागतं की मी काहीही केलं तरी दोष माझ्यावरच येणार. हळूहळू विश्वास कमी होतो आणि संवाद संरक्षणात्मक बनतो. बर्न यांच्या मते हा खेळ अनेकदा त्या लोकांमध्ये दिसतो ज्यांच्या लाईफ स्क्रिप्टमध्ये एक विशिष्ट श्रद्धा असते. ती श्रद्धा अशी असते की मी चुकीचा असू शकत नाही, किंवा जर चूक झाली तर मला दोष दिला जाईल. म्हणून त्या व्यक्तीचं मन स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक युक्ती वापरतं. ती युक्ती म्हणजे दोष दुसऱ्यावर ढकलणे. कधी तुम्ही असा संवाद ऐकलाय का? तू मला राग आणलास. किंवा तुझ्यामुळे माझा दिवस खराब झाला. या वाक्यांमध्ये एक सूक्ष्म गोष्ट लपलेली असते, ती म्हणजे आपल्या भावनांची जबाबदारी आपण दुसऱ्याला देतो. एरिक बर्न सांगतात, या खेळातून बाहेर पडण्याचा मार्ग खूप साधा आहे, पण थोडा कठीण. तो मार्ग म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. उदाहरणार्थ, वाक्य बदलू शकतो. तू मला राग आणलास ऐवजी आपण म्हणू शकतो, मी आत्ता रागावलो आहे. हा छोटासा बदल खूप मोठा फरक निर्माण करतो, कारण तो संवाद अडल्ट अवस्थेत नेतो. मानवी मनाला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची एक नैसर्गिक इच्छा असते.
पण खरी परिपक्वता तेव्हा दिसते जेव्हा आपण शांतपणे म्हणू शकतो, हो, इथे माझीही चूक होती. हा क्षण कमकुवतपणाचा नसतो. तो जाणीवेचा क्षण असतो. आणि कदाचित याच क्षणापासून मानसिक खेळांची साखळी हळूहळू तुटायला लागते. पुढच्या भागात आपण एरिक बर्न यांनी सांगितलेला आणखी एक रोचक मानसिक खेळ पाहणार आहोत. एक असा खेळ जो अनेकदा नात्यांमध्ये दिसतो पण ओळखला जात नाही. आपण आतापर्यंत अनेक मानसिक खेळ पाहिले. कधी एखादी व्यक्ती सतत सल्ले नाकारते, कधी दुसऱ्याच्या चुका पकडून स्वतःला योग्य सिद्ध करते, कधी स्वतःलाच बळी बनवते, कधी जबाबदारी दुसऱ्यावर ढकलते. पण एरिक बर्न यांनी सांगितलेला आजचा खेळ थोडा अधिक शांत आहे, थोडा अधिक सूक्ष्म, आणि कदाचित म्हणूनच तो ओळखायला अधिक कठीण आहे. या खेळाचं नाव आहे इफ इट वर्न्ट फॉर यू. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. तुझ्यामुळेच मी हे करू शकत नाही. तू नसतास तर मी खूप काही केलं असतं. माझ्या परिस्थितीमुळे मी अडकलो आहे. पहिल्या नजरेत ही वाक्य फक्त तक्रारीसारखी वाटतात. पण बर्न यांच्या मते कधीकधी ही वाक्य एका मानसिक खेळाची सुरुवात असतात. चला एक छोटा प्रसंग पाहूया. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी म्हणते, मला प्रवास करायला खूप आवडेल, पण माझ्या कुटुंबामुळे ते शक्य नाही. किंवा एखादी व्यक्ती म्हणते, मला माझा करिअर बदलायचं होतं, पण माझ्या जबाबदाऱ्या खूप आहेत. किंवा एखादा पती किंवा पत्नी म्हणतो, मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग केला असता, पण तुझ्यामुळे ते शक्य झालं नाही. वर पाहिलं तर हा संवाद खूप दुःखद वाटतो. जणू एखादी व्यक्ती परिस्थितीच्या बंधनात अडकली आहे. पण एरिक बर्न सांगतात, काही वेळा या कथेमागे एक वेगळीच गोष्ट असते. कधीकधी ही बंधनं खरी असतात, पण कधीकधी ती स्वतः तयार केलेली असतात. या खेळाचा लपलेला हेतू असा असतो, स्वतःच्या भीतीपासून स्वतःला वाचवणे. मानवी मनाला नवीन गोष्टींची भीती वाटते. नवीन निर्णय, नवीन जबाबदाऱ्या, नवीन अपयशाची शक्यता. म्हणून कधीकधी आपण स्वतःलाच सांगतो, मी हे करू शकत नाही. आणि त्या वाक्याला समर्थन देण्यासाठी आपण एखादं कारण शोधतो. ते कारण असू शकतं परिस्थिती, कुटुंब, काम किंवा समाज. ट्रान्झॅक्शनल अनालिसिसच्या भाषेत या खेळात चाइल्ड अवस्था खूप सक्रिय असते. चाइल्ड अवस्था म्हणते, मला भीती वाटते, मी सुरक्षित राहू इच्छितो. पण ही भीती थेट व्यक्त केली जात नाही. त्याऐवजी एक वेगळीच कथा सांगितली जाते. मी अडकलो आहे. आणि त्या कथेत दुसरी व्यक्ती बंधनाचं प्रतीक बनते. या खेळाचा शेवट अनेकदा दोन वेगळ्या भावनांमध्ये होतो. पहिली व्यक्ती म्हणते, माझं आयुष्य असं आहे कारण परिस्थितीने मला थांबवलं. आणि दुसरी व्यक्ती कधी अपराधी वाटते, कधी गोंधळलेली असते, कारण तिला वाटतं, मी खरंच कोणाचं स्वप्न रोखलं का? बर्न यांच्या मते हा खेळ अनेकदा त्या लोकांमध्ये दिसतो ज्यांच्या लाईफ स्क्रिप्टमध्ये एक विशिष्ट संदेश असतो. तो संदेश असा असू शकतो, जोखीम घेऊ नको, सुरक्षित रहा, अपयश टाळ. आणि मोठेपणी हीच शिकवण एक मानसिक खेळ बनते. कधी तुम्ही असं वाक्य म्हटलं आहे का? मी हे केलं असतं, पण परिस्थितीमुळे शक्य नाही. आणि जर आपण स्वतःला शांतपणे विचारलं की खरंच परिस्थिती अडथळा आहे की मला भीती वाटते. एरिक बर्न सांगतात, या खेळातून बाहेर पडण्याचा मार्ग जाणीवेतून सुरू होतो. आपण स्वतःला विचारू शकतो, मी खरंच अडकलो आहे का, की मी सुरक्षिततेची निवड करतो आहे. हा प्रश्न विचारला की अडल्ट अवस्था जागी होते. ती म्हणते, हो, माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत. पण तरीही मी छोटे छोटे निर्णय घेऊ शकतो. कधीकधी आपण ज्या साखळ्या पाहतो त्या बाहेर नसतात, त्या आपल्या मनात असतात. आणि ज्या दिवशी आपण त्या साखळ्या ओळखतो त्या दिवशी त्या थोड्या हलक्या वाटतात. पुढच्या भागात आपण ह्या संपूर्ण प्रवासाचा शांत आणि चिंतनशील निष्कर्ष पाहणार आहोत. एरिक बर्न यांच्या या पुस्तकाने आपल्याला जे शिकवले आहे त्याचा खरा अर्थ आपल्या आयुष्यात कसा उतरवता येईल यावर आपण विचार करणार आहोत. आपण या संपूर्ण प्रवासात अनेक गोष्टी पाहिल्या. मानवी संवादाचे 3 स्तर, पेरंट, ॲडल्ट आणि चाइल्ड या मानसिक अवस्था, आणि त्या अवस्थांमधून तयार होणारे सूक्ष्म मानसिक खेळ. कधी वाय डोंट यू, येस बट, कधी किक मी, कधी सी व्हॉट यू मेड मी डू, कधी इफ इट वरंट फॉर यू. हे खेळ वेगवेगळे असले तरी त्यांच्यामागे एक समान धागा आहे. तो धागा म्हणजे मानवी मनाची खोल गरज. ती गरज म्हणजे लक्ष, स्वीकृती आणि भावनिक संपर्क. एरिक बर्न म्हणतात, माणसाला फक्त अन्न आणि सुरक्षितता पुरेशी नसते. त्याला हवं असतं कोणीतरी त्याला पाहावं, त्याचं अस्तित्व मान्य करावं.
ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिसमध्ये एक अत्यंत सुंदर संकल्पना आहे. ती म्हणजे स्ट्रोक्स. स्ट्रोक्स म्हणजे मानसिक स्पर्श. जेव्हा कोणी आपल्याकडे पाहून हसतं, जेव्हा कोणी आपलं कौतुक करतं, जेव्हा कोणी आपल्याशी प्रामाणिकपणे बोलतं, तेव्हा आपल्याला मिळतात हे छोटे छोटे भावनिक स्पर्श. पण जर हे सकारात्मक स्ट्रोक्स आपल्याला मिळाले नाहीत, तर माणूस नकारात्मक स्ट्रोक्स स्वीकारायलाही तयार होतो. म्हणजेच कधीकधी टीका, भांडण, दोषारोप हे सगळं फक्त लक्ष मिळवण्याचा एक मार्ग बनतो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर मानसिक खेळ नात्यांमध्ये तणाव निर्माण करतात, तर ते इतके सामान्य का आहेत? एरिक बर्न यांचं उत्तर खूप मानवी आहे. ते म्हणतात, हे खेळ आपल्याला एक प्रकारची रचना देतात. जीवन कधीकधी खूप अनिश्चित असतं. नाती गुंतागुंतीची असतात. पण जेव्हा आपण एखादा ओळखीचा मानसिक खेळ खेळतो, तेव्हा आपल्याला परिणाम माहीत असतो. जरी तो परिणाम दुःखद असला, तरी तो परिचित असतो. पण एरिक बर्न यांचा उद्देश फक्त हे खेळ दाखवण्याचा नव्हता. त्यांचा खरा उद्देश होता आपल्याला एक पर्याय दाखवणे. तो पर्याय म्हणजे ॲडल्ट अवस्था. ॲडल्ट अवस्था शांत असते. ती निरीक्षण करते. ती विचार करते. ती भावनांना नाकारत नाही, पण त्यांच्यावर पूर्ण नियंत्रणही ठेवत नाही. ती फक्त म्हणते, थांब, ही परिस्थिती नीट समजून घे. जेव्हा दोन माणसं ॲडल्ट अवस्थेतून संवाद साधतात, तेव्हा संवाद खेळ राहत नाही. तो बनतो एक प्रामाणिक घेट. त्या भेटीत कोणी जिंकत नाही, कुणी हरत नाही. तिथे फक्त असते समज. कधी आपण स्वतःला विचारू शकतो, मी आत्ता कोणता खेळ खेळतो आहे? मी खरंच संवाद साधतो आहे की मी फक्त जुना पॅटर्न पुन्हा जगतो आहे? हा प्रश्न विचारला की एक नवीन जागा तयार होते. ती जागा म्हणजे जाणीवेची जागा. बर्न यांचा एक अत्यंत आशावादी विचार आहे. तो असा की आपण आपल्या लाईफ स्क्रिप्टचे कैदी नाही. हो, आपण लहानपणी काही कथा स्वीकारतो, पण मोठेपणी आपण त्या कथांकडे पुन्हा पाहू शकतो. आपण विचारू शकतो, ही कथा अजूनही खरी आहे का? आणि कधीकधी आपण शांतपणे म्हणू शकतो, आता मला एक नवी कथा लिहायची आहे. गेम्स पीपल प्ले हे पुस्तक मानवी संवादाचा एक आरसाच आहे. या आरशात आपल्याला दिसतात आपले पॅटर्न, आपल्या भीत्या, आपल्या सवयी. पण त्याचबरोबर आपल्याला दिसते एक शक्यता. ती शक्यता म्हणजे अधिक प्रामाणिक संवाद. असे संवाद जिथे आपण भूमिका करत नाही, जिथे आपण खरंच उपस्थित असतो. कदाचित म्हणूनच हे पुस्तक अनेक दशकांनंतरही आजही तितकंच महत्त्वाचं वाटतं. कारण मानवी मन बदललं नाही. आपण अजूनही लक्ष शोधतो, स्वीकृती शोधतो आणि नात्यांमध्ये अर्थ शोधतो. जर तुम्हाला अशीच गंभीर, प्रामाणिक आणि सखोल पुस्तकांची विश्लेषणं ऐकायला आवडत असतील, तर ग्रंथगाथा, द बुक स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर जगप्रसिद्ध बेस्ट सेलर पुस्तकांचे मराठी वाचकांसाठी खास, सखोल आणि चिंतनशील विश्लेषण केले जाते. साहित्य, विचार आणि आत्मचिंतन यांची सुंदर सांगड इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुमचा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत, एका नव्या विचार प्रवासात.